23.5 नाही घ्या, चालू द्या. 23.5 आणि 21 आणि 20 बी नाही तुम्हाला वर चेंडी फुटणार नाही. बोला तिथं 14 होईल तुम्हाला पटन. तुम्ही बी देवा त्यांनी घ्या. दोघांना 25 बकरी सारखं धरतो. दोनच शब्दात यावर करा. आकाश दादा बोलू नका, फक्त थोड्यासाठी हळदीला 18,000 रुपये मागताय. शेट 22 म्हणताय, 21 म्हणताय. शेटला 20,000 सुद्धा येत नाही. फक्त बोलू का एक शब्द भाऊनी करायची फक्त सकाळी सकाळी बाळूमामांच्या नावाने. बाळूमामाच्या नावानं या ना इकडे पुढे या ना, पुढे या ना. बकरींपाशी या ना, बकरींपाशी नोट घ्या, बोला त्यांना पटेल द्या म्हणतील. आका दादा मनमोकळपणाने भाऊनी करायची फक्त आपल्याला. एकच शब्द बोलतो. शेटनी बी देवा त्यांनी बी घ्या. नाही म्हणताय मी काय म्हणतो 2 मिनिटं. अरे हात धुराले नोट तुमची तोपर्यंत दुसरा सौदा करणार नाही. तुम्ही हलकार शेळ्या 1-3 दादा या. जोपर्यंत सोनूच्यावर असा माणूस आहे तुमची नोट हातात तोपर्यंत शेळी कोणाला देणार नाही. तुमची परत गेल्यावर काय म्हणाल तुम्ही. काय करता शब्द एक बोलू नका आता कोणी. या 19,000 ठोका बोलू नका. जय बाळूमामा शेळ्या 19 परमानी 17 शेळ्या दिल्या. बोलू नका काही शब्द बोलत नाही तुम्ही. मनमोकळपणाने बकरी ठोका. ठोका बघ ठोका मारा कलर बकरीला. भाऊनी करा फक्त मनमोकळपणाने. सामनेवाला एक शब्द बोलत नाही, समोरचा भाऊ एक शब्द बोलत नाही. माझ्या भरोसा करून देऊ काय 21,000 रुपये घ्या. नाही हो शेट, कुठे सौदा करू राहिले. दिले ना 19 प्रमाणे द्या. बकरीला अजून सौदा करता तुम्ही. शेट घ्या. हो 17ची पट्टी शेट. 10 राहिले तर आम्ही म्हणलो असतो. 10 नाही द्या, 17 आहे त्या शेट. हो 17 शेळींच्या बाबाने घेतल्या. आका दादा भंडारा कुठं आहे. भंडारा आणला होता ना, मग भंडारा आणा ना शेळीला लावायला. बाबा कुठलं गाव. गाव कुठलं. यवतमाळ जिल्हा. बर प्रॉपर तिवरंग. हा बर. तुम्ही एवढ्या लांबून आले काटोडी, आज पहिल्यांदा पाहता येऊ. कशी वाटते शेळी. येत्या 2 दिवसाचा उपाशी आहे. 22ने सुद्धा घेतल्या असत्या. अशी आपण गाडी उतरायला आजची बाळूमामाच्या आशीर्वादाने रक्षाबंधनचा शुभेच्छा. मोर मित्रांनो झालं 19 प्रमाणे. तुम्हाला करायचं ना आमच्या माणसाला माहितीये बकऱ्या कुठं होणार आहे. बकऱ्या काढली पण या माणसाला नाही नाही ती जाऊ दे. नाही थांबा तुम्ही आमच्यावर करणार नाही. आम्हाला माहिती तुम्ही बोलून घेतलं. काय तुमचं म्हणणं. चला बोला पटका मा. दोनच शब्द. 1800 नाही 1800 तसं नका. तसं नाही. शेटनी काय सांगेल तुम्हाला. 1 रुपया वाढू नका. आम्ही 100 वाढू. 22,000 सांगेल. 21,000 नाही घ्या. काय बोला 21 नाही घ्या. शेट 22 न द्या. 22 न द्या. तुमच्या शब्दानं 22 न द्या. जमतंय का असं. असं नाही करायचं तुम्ही. मी बोललो मित्रांनो काही बोलला त्यांचं चालू तिकडे. शेट आता रागवतील जे असेल ते असेल. 18,300 दिल्या. नाही 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 18,200 म्हणतात. 18,200 नाही दादा नाही पुरत नाही. राहू द्या नका इतक्या बळच म्हणल्यावर काय ते उगा नाही पुरत. लांबून आलं पण पुरत नाही. तसंच झालं. भेटत नाही पैसे आम्ही पैसे माल नाही भेटत. पैसे मला माल नाही भेटत. शब्द गेलाय. नाही नाही मला आम्हाला माहिती पैशाला काय. तुम्हाला फक्त बकऱ्या घ्यायच्या का. बाकी सगळं सोडा. या 18,500 द्या. मारा कलर बसका. बकऱ्या घ्यायच्या फक्त 18,500 रुपयांच्या. 18,500 ठोका बकऱ्या. तुला हिशोब विचारा ना. करून बाराच्या 5 लाख करू. मग
घरून भरायचे पैसे पाळी आता. नाही, सगळे झाला आता त्यांना नाराज करू नका, तुम्ही नाराज होऊ नका. दे त्यांना नोट. जाऊ दे. त्यांचे शब्द मानते, घ्या, पाय पडा. तुमचे शब्द एक मिनिट इकडे येऊन जा. तुमचे शब्द मानले आम्ही. तुमच्या शब्दावर देऊन टाकल्या शेळ्या तुम्हाला नावाची. देऊन टाकल्या शेळ्या 18,500 ने. भावनगर क्वालिटी मध्ये याला 24 कॅरेट सोनं. या इकडे. एक नंबर माल आहे, पाहून घ्या वस्तू. नाद नाही करायचा क्वालिटीचा. जय बाळू नाद नाही करायचा आकाश दादा. आपल्याला पुरल्या नाहीये तरी कस्टमर वापस नाही करू आला का दादा. चला जाऊ दे. जय बाळू मामा. तू कसर काढ पाहिजे कुठे सुखाच्या ठेव माझ्या मामा. लक्ष्मीला सुखा ठेव. त्यांचा वाडा बरोबर भराटी दे माझा मामा. आपला काढा ना व्हिडिओ त्यांच्यासोबत. या इकडे. आपण सोनू शेट्टी शब्दाला मान दिला. आकाश शेट्टी सोनू शेट्टी शब्दाला. सोनू दादा मला बसू दे ना, आता मी येतो. कुठलं गाव तुमचं आलं? चिंचोली माळे केस तालुका. बीड जिल्हा. बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातले तालुका केस. तालुका केज जिल्हा बीड. मित्रांनो, तालुका केस जिल्हा बीडले. दादा, क्वालिटी आवडली? जो सौदा असतो सौद्यामध्ये 2 पैसे इकडे तिकडे झगडलं जातं, पण नंतर जे संबंध ते कायम टिकवायचे. क्वालिटी आवडली का तुम्हाला? चालतंय. दादा त्यांच्या तोंडाला सांगतो, मागं पुढे नाही सांगत. त्यांची इच्छा होती 20 प्रमाणे सुद्धा शेळ्या सोडणार नव्हते. बरं. त्यांच्या तोंडाला सांगतो, थांबा थोडं थांबा. त्यांच्या मनात इच्छा होती, पण माझं काही गोष्टी आहे ना, थोडं माणुसकीच्या नात्यामुळे मला थोडस मागं सरकणं. शेठ लोक तुमच्या नावावरती तुमच्या घरी मुक्कामी येतात, तुमच्यापाशी रात्रभर थांबतात. त्यांना बुद्धी दिली मामाने म्हणून आले ते. हो. त्या माझ्याकडे पाहून नाही आले. दादा बघा, एक कस्टमर वापस गेलं, दावण सुटली, नाही पुरलं तर गेलं वापस, असा विषय. 200 तिकडे बघा 200 सुटले, सौदा केला. हिंमत हारून गेलते. आम्हाला बकऱ्या नाही धरून दिल्या बा. हो ना. मी माझ्या बाळू मामाला मनात प्रयत्न नाही केलं. तो सौदा सुटला आणि यांना भेटला. आले बा मामा. तो सौदा सुटला. मी माझ्या बाळू मामाला काय ना, ते मनापासून गेले आले. ते. त्यांना मामा तुला कशा पद्धतीने द्यायचे त्यांना तुम्ही देणार. मी गेले ते. नाही पुरलं तर कुठून होणार आहे? चालू गाडीची शेडी नाही होता, 16-17 नाही होत चालू गाडीची शेडी, असा विषय. या कमरा एवढ्या शाळे. हो. मित्रांनो, यांनी परत 3 पाठी वाढवल्या. जे अगोदर 6 घेऊन गेले ते 1700 ने. 1700 ने 6 दिल त्या. आता फिरून आल्या 17.5 दिल्या. 3 17.5 दिल्या. 7.5 तेव्हा 1700 तुम्हाला भेटत होते, आता फिरून आले ना तुम्ही. 1700 ने घेतल्या नाही, आता 17,500 रुपयाने पैसे देऊन चालले 3 पाटांची. फिरून आले 40 गावा. 17.5 आवडली का भाऊ क्वालिटी फिरून आल्यावर? वस्तू कसं काय निघली? एक नंबर. पुरा पहिल्या होता ते घेतल्या. सगळ्या पहिल्या चांगली निघली की तुम्हाला 1 महिन्याने 50 शेळ्याची ऑर्डर माझी. बर. ते कसं काय वाटले आजच्या गाडीची? एक नंबर. कवडा म्हणतो एकदम. कुठून आले तुम्ही? बीड. बीडचे आकाश. हो, चालतंय. या का? अजून पण बघा मित्रांनो क्वालिटी कशी. ही बघा क्वालिटी, ही बघा, ही दिसते का म्हैस? 17 नाही 103 वर जाऊन दे. चल मित्रांनो, 300 वर बोलतो फक्त. ते 17,000 मध्ये होते. 17 300 आता 200चा फरक आहे फक्त. 1700 म्हणतोय फक्त 200चा फरक आहे. आता एवढे लावून आले 200चा फरक आहे. ते दादाचे सगळे व्यापारी त्याचे ना, हातामध्ये सौदे करतात त्याचे ना, त्यांना सगळा व्यापार करतो ते. काय अनाडून येत. दिल्या का कशा? 17,100 बस चालतं. हे बघा मित्रांनो, असे जेवढा वळता आलं तेवढं वळायचे, नाही वळता आलं जात कस्टमर घेऊ, नाराज नको. फक्त गिरायक वापस नाही करायचा. बरोबर. नावावर गिरायक आलाय. हो. सोनू चव्हाणचं नाव आहे ना, गाजवाचं. फक्त मार्केट गाजवाचं आहे. आता मित्रांनो बघा, 100-200 जर आलं ना, गिरायक जातं ना, तो वापस सोडून घेतात. विषय असा असतो. वापस नाही करायचा मला फक्त. हे बघा, देऊन दिल्या शेड्या. आता ते पण 200 झाले, वापस गेले नसते, ते पण तिथून फिरून आले असते. पण मग आता काय, गिरायक नाराज होतो कुठेतरी. मित्रांनो, झाला सौदा, बरं झालं. पाटा घेतला त्यांनी. या पाटांचा विषय, मोठ्या शेड्या वेगळ्या तिकडे, या पाठरात त्यांच्यासाठी. हो. अंगठ्या चेहऱ्यापट्टी पाहिली का कशी आहे? नाद नाही करायचं. भावनगर जंगलचं. हो. कुठलं गाव? गावाले बीड. खापर पांगरी. हा, कशा घेतला? आता जे घेतलं तेच सांगा, काय टेन्शन नाही. 1700 एकी घेतली का? माझ्या बाळू मामाच्या आशीर्वादाने वाडा भरो. बरोबर. 1700 ने मित्रांनो सौदा झाला. मी नाराज नाहीये. हो. फक्त त्यांचा वाडा भरो.
बरं नाराज का सौदा शेट तू त्यांना पण नाराजगी नको तुम्हालाही नाराजगी नको सौदा आहे सौदामध्ये 2 शब्द झगडून करून घ्या पण संबंध टिकवा चला दादा काही नाराजगी नाही सौदा असतो सौदामध्ये तुम्ही व्यापारी माणसं तुम्हाला सगळं करतं 2 शब्द इकडे तिकडे काही टेन्शन नाही चला गाडी ठेवायची नाही आज बाळूमामाच्या आशीर्वादाने ना माल इकून मोकळा करायचा फक्त पैशाने कमावता फक्त नाव कमावतंय सोनू चव्हाणला कस्टमर वापस यायला पाहिजे म्हणून कस्टमर बरोबर शेट त्यांना बोललो काय पहिला मी शब्द या लोकांसमोर तुम्हाला 20 बी नाही भेटणार आणि त्यांना बी 8,000 येणार नाही या 19,000 रुपयांनी शेळ्यात ठोका दिल्या दिल्या द्या 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 दिल्या शेळ्यात ठोका फक्त द्या सोनूबा महाराज पैसे त्यांचे 100 देऊन टाकलं 100 कमी नाही हेच मागत देऊन टाकलं मी बोलला तर नाही शब्द आकाश दादा 8.5 मागतात ते 22 आणि 21 आपल्याला पटत नाही फक्त 19,000 रुपये बाळूमामा बिल्डिंग बांधणार 19,000 रुपयांनी दिल्या बरं पैसे किती घेतल्या फक्त गिराक वापस ते करायचं नाव तुम्ही 100 किलोमीटर आले ते 200 किलोमीटर एवढं फरक आहे 6 शेळ्या 6 शेळ्या 19,000 रुपये बरं आपला दुसऱ्या सोबत चालू होता दादासोबत 9 बकरींचा सौदा चालू होता पण त्यांना आपण 6 दिल्या हे जवळचे आपले काय इथले जवळचे पुढच्या गाडीला पण येतील बरोबर मोरी घेऊन जातो पुढच्या गाडीला पण येतील तसं काही ती मोरी आण हे फक्त लांब 4 करतो की 3 करतो आता ते जाते त्यांच्या नशिबाने गेला नाव राहिलं कस्टमर कुठलं गाव भैया 3 करतो 3 करतो चिखली कुठून आले ते सांगा गाव सांगा क्वालिटी कसं काय ते बी सांगा डबल गजानन सतीश ढोमणे बरं मी चिखलीवरून आलेलो आहे हो झाला सौदा शेळीची क्वालिटी हो शेळीची क्वालिटी बरोबर शेळीचा सौदा झाला झाला सौदा कसा झाला आता पसंत आहे ना 19,000 रुपये 19 क्वालिटी आवडली पसंत आहे का क्वालिटी क्वालिटी एक नंबर मनासारखी भेटली ना एक नंबर हो शेळी एक नंबर आहे आका दादा हो त्यांच्या नशिबाला असं म्हणलं तरी चालेल बरोबर येणं नोट घेऊन पळले ते ताट वाढेल कोणाचा होता हा खाऊन कोण गेला अशी गंमत झाली आता ती मोरी शेळी आणणार आहे फक्त लांबून आले म्हणून दिले हे आपले जवळचे हे कुठले हे आपले 100 किलोमीटर गोडेगावचे अच्छा जवळचे गोडेगाव आपले 20-22 किलोमीटर दर हप्त्याला येतात 2-4-5 बकऱ्या घेतात बिचारे हे आपलं खरंच गाव गोडेगाव का तेवढंच मागितले तेवढंच मागं. पण हे लांबून येणार 50 किलोमीटर जोडी मारले ते हे पुढच्या हप्त्याला बी बोलावून आपण हे घ्या काय द्या दादा पैसे द्या घ्या मोजून घ्या काय नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय सगळी माझ्या मागे जी पब्लिक आहे आता हा व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण फक्त एवढंच आहे की ज्या निगेटिव्ह कमेंट करणारे काही असतात 1-2 जण आता कालच एक कमेंट आली तसं मी बोललो की यांची गाडी येते त्या हिशोबाने कमेंट आली की आकाश भाऊ तुम्ही लोकांची घरं झाडतात पहिलं तर असे कमेंट ऐकून हसायला येते घरं झाडणं म्हणजे मित्रांनो काय असं माहिती का जर मी तुम्हाला कुठं सांगतो की तुम्ही सत्ता पट्टा खेळा किंवा जंगली रमीवरती या किंवा ह्या गोष्टी त्याला म्हटलं होतं मित्रांनो घरं जाणणे जे आपल्या जे मोठे मोठे सेलिब्रिटी हिरो वगैरे या त्या ऍड वगैरे करताय रम्मीची किंवा मग 3 पत्तीची तर दादा तुम्ही आता खेळ घ्यासाठी आले आहेत मी प्रत्येक वेगवेगळ्या गावात आलेले तुमच्या सौद्यामध्ये एक शब्द काही बोललो का मी बरोबर तुम्ही मला फोन करून आले का तुम्ही सोनूला फोन करून आले तुमचा माझा काय हस्तक्षेप आहे इथं तुम्हाला जी क्वालिटी पटली तर तुम्ही तुमच्या हातात निवडली ना मित्रांनो इथं हे स्वातंत्र्य आहे ज्याला गाभण समजते त्यानंच गाभण निवडायची ज्याला शेळी समजते त्याने शेळी पालन करायचे उगाच कोणापाशी पैसे आले आणि शेळी घ्यायला येऊ नका पहिलेच सांगायचं आहे आणि राहिली सूट राहते प्रत्येक कस्टमरला जी पाहिजे ती क्वालिटी तुम्ही एवढ्या गाडीत घेऊ शकता बरोबर आणि विषय मी तुमच्या बोलण्यामध्ये तर मित्रांनो ही सांगायचं गोष्ट एवढं की तुम्हाला कुठल्याही पद्धतीने मी सांगत नाही की तुम्ही ही शेळी घ्या का ती शेळी घ्या आणि माझा राहिला पैसे घ्यायचा विषय सोनू भाऊकडनं तर माझं त्यांना जे घ्यायचं ते मी तर घेईलच कारण की मी पण काय फ्रीमध्ये येणार नाही तो विषय म्हणजे मित्रांनो एक व्यवहार आहे तो मी करत असतो आता या दादांनी शेळ्या काढल्या त्यांच्या आवडीने त्यांना गाभण समजली त्यांनी गाभण काढली आणि राहिली गोष्ट शेळी आजारी पडणे किंवा काही गोष्ट आता माणूस आहे की कोरोना काळामध्ये भरपूर माणसं डेट झाले आता कालच मी दवाखान्यामध्ये 3,000 रुपये घालून आलोय तर या गोष्टी सांगायच्या शेळी आजारी पडली ऐका ना शेळी आजारी पडली शेळी का पडली या गोष्टीला कारणीभूत आपण कुठे असतो आपण गरम चारा खाऊ घालतो समजा प्रवासात नाही गेली ती गोष्ट ठीक आहे प्रवासामध्ये झाली पण याला शेळी पण जबाबदार नसते या गोष्टी भरपूर काही बोलण्यासारख्या तर कमेंट करणार ना तेवढं सांगणार कमेंट करताना व्यवस्थित कमेंट करतात आम्ही एवढ्या लांबून माल आणतो आमचा तंतीर आम्ही आता एवढा माल दिलाय गाभण म्हणून पुढचं त्यांचं नशीब आणि ते बरोबर पुढचं त्यांचं नशीब आणि ते आम्ही बी कोणाच्या भरोशावर आणतो बाळूमामाच्या भरोशावर भगवंताच्या आता हे तुम्हाला सांगतो ही शेळी समजा 4 महिन्याची गाभण आहे आता ज्याच्यापासून घेताना तेच सांगत असतात की भाऊ आमचा बोकड्या तारखेला सुटला होता त्याच्यापेक्षा समजा व्यापारी 15 दिवस वाढवा सांगेल याच्या व्यतिरिक्त काही सांगणार नाही
एवढा विषय असतो. बाकी तुम्हालाही शेड्यूल झाला पाहिजे मित्रांनो, सांगायचं कारण एवढं फक्त. तर शेड्या घेताना तुम्ही येता दादा, कुठले काही फसवणूक झाली तुमच्यासोबत? आता ज्यांचा सौदा नाही झाला ते दादा वापस चालले गेले, त्यांना काय जबरदस्त थांबवलं नाही. रोज फोन चालू आहे यवतमाळला बाबांचा, रोज फोन फक्त गाडी का होईल ते सांगा. बरोबर. फक्त गाडीला 8 दिवस रोज फोन चालू आहे. समाधान जे समोरासमोर. तर सांगायचं फक्त एवढं मित्रांनो, तुम्ही काय सट्टा पत्ता खेळत नाहीये की तुम्ही दुसऱ्या वेशनला जात नाहीये. तुम्ही जेवढा पैसा देताय त्या पैशाने तुम्ही तेवढी क्वालिटी घेऊन जाताय. आता इथून पुढे तुमचं नशीब असतं. सांगायचं फक्त एवढं. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, आज रविवार 10 ऑगस्ट 2025 रोजी गाडी आपली सोनूभाऊ चव्हाण यांची गाडी ही चाळीसगावला चालली, काठेवाडी शेळीची. सोनूभाऊच्या वडील आपल्यासोबत आहे. शेठ नमस्कार. नमस्कार आकाश दादा. किती शेळ्या आहेत आपल्या? आकाश दादा 70 शेळे. 70 शेळ्या आहे. हो. गाबणी मध्ये 4च जण आहे 70 मध्ये. बरं. बाकी पूर्ण गाब नाही. 5 पाटा घेतलाय. 5 पाटा वेगळे, 2 बोकडे वेगळे, 2 बोकडे वेगळे. 72 आहे मोठ्या बोकडे धरून 72 आहे. बरं बरं. 70 आहे. हा का? तर मित्रांनो, क्वालिटी वगैरे कसं काय असणार तुम्हाला व्हिडिओच्या एका माध्यमातून नंबर क्वालिटी घेतली बघायला भेटणारच आहे. आणि कस्टमर वगैरे पण आलेले आहेत, लाईव्ह शोध वगैरे घेणार आहे, तर ते देखील तुम्हाला बघायला भेटतं. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण नक्की बघा. आम्ही चाळीसगावमध्ये आता पोहोचण्यामध्ये, सकाळचा टाईम आहे 7 वाजेचा. तर चाळीसगावमध्ये पोहोचण्यामध्ये आता 9 दिवस लागले आकाश दादा. आपल्या मान चाललं ही गाडी करता करता तिथं. हा का? हो. बरोबर. तर चला मित्रांनो, 9 दिवसामधली गर्दी तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, सोलापूरकडून येणाऱ्यांसाठी 412 किलोमीटर सोलापूर हे छत्रपती संभाजीनगर 110 चाळीसगाव पासून बघू शकता तुम्ही. आता चाळीसगावचा बायपास आहे, इथून पुढून. आणि अधिक जर तुम्ही पुढून येताय त्यासाठी सोनूभाऊचा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांना विचारा की आम्ही या भागात नाही तर किती किलोमीटर काय असं. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या गुगल मॅपला सर्च करा अजून की चाळीसगाव किती तुमच्या अंतरापासून. तर आता हा चाळीसगावचा बायपास आहे मिसळगाव साईडनं. चाळीसगाव भरला रस्ता आहे, आम्ही बायपासला लागलो. मित्रांनो, गाडी आली आणि गाड्या बघा आता घेण्यासाठी 1 2 3 4 गाड्या इथं दिसत आहे. तिकडे पब्लिक दिसते, पब्लिक पण तुम्हाला दाखवतो. चला, गाडी येण्याच्या अगोदर पब्लिक बघा. पब्लिक अजून पुढे दुसरं पण बघा, आले पब्लिक. सगळं टप्प्याटप्प्यावर उभे काय हे पब्लिक जमले आता. शेठ राम राम. राम. जय बाळूमामा. जय बाळूमामा. सोनूभाऊ नमस्कार. नमस्कार. जय बाळूमामा. जय बाळूमामा. पब्लिक आली. आता शेंग करीत बैल जे बघा पब्लिक शेळ्या घेण्यासाठी. चला उतरवा. का दादा भावनगर क्वालिटी. बरोबर. आता त्या साईडला, त्या 8 साईडला. दिवसाची कच्ची. हो हे बघा. टॉप क्वालिटी आकाश दादा. बोला. एक नंबर वस्तू ये तुम्ही कोणी आकाश दादा. वस्तू क्वालिटी.
24 कॅरेट सोनं आहे, भावनगर क्वालिटीचा आकाश दादा. बरोबर वस्तू म्हणता याला, वस्तू मापा क्वालिटी. आकाश दादा दुसऱ्या हातामध्ये दुसरं पुरं कवळं मापील. दुसरं तिसरं पहिलं बर हा तिसऱ्या येताची चौथ्या येताची एकही शेळी नाही येणार. पुन्हा तिसऱ्याच्या आत हा वस्तू. तुम्ही थोडं असं सरका बकऱ्याच्या मोकळं उभं राहू इकडे दे. येऊन जा दादा, थोडी इकडे थोडं असं सरका म्हणजे बकऱ्या बरोबर मोकळं उभं राहतं. आकाश दादा हो हे बाई पहिल्या हातामध्ये पहिल्या हातामध्ये हा? अरे वा वा तिच्या खाली पाहून घ्या. तिच्या खाली मोकळे चल बोकडे बघा आजी जणेले काढत जणेले मी हा वस्तू हे बघा माप व्हेज भावनगर जंगलची. आकाश दादा, हे बी तोंडावरचे आहे. हे 8-8 दिवसाचे कच्चे आहे फक्त हे बघा. बरोबर हा अंगठ्या आकाश दादा सोन्याच्या अंगठ्या नुसत्या या गाडीला. हा पॉवर बकरींची. काल दिवसभर बकरींनी चारा पाणी खाल्ली तरी पोझिशन पाहून घ्या बकरींची. माप सगळं दुसऱ्यामध्ये हा एकदम डबल हड्डी पूर्ण कवळं माप, पूर्ण डबल हड्डी माल आहे. चेहरा पट्टी पा शिंगडी चेहरा पा पट्टी क्वालिटी एक नंबर माप येईल. आकाश दादा या 15 गेले आपण या 15 गेले का? हा, आटा मारू हे 15 आहे डायरेक्ट 101 आहे. हिला म्हणजे चेहरा पट्टी, वस्तू, सुंदरता आणि सोन्याच्या अंगठ्या म्हणजे हिला. हिला 2 बच्चे आहे का? 15 पाटा गेल त्या जागेवर. तिला 2 बच्चे का हिची काय बघू ना इकडची घे. ही व्हिडिओ मध्ये दाखवली होती आपण. या 15 मधल्या पा या 15 मधल्या पाठी का आटा मारलेला पाठी स्टेटसला व्हिडिओ होता माझ्या ते आटा मारून 15 गेले रुबाब हो वस्तू हिला म्हणतो रुबाब. भावनगर बी क्वालिटीचा. 15 मधल्या भावनगर जंगलची मित्रांनो क्वालिटी. या 15 मध्ये सांगता येत्या आटा मारून घेतलेल्या आटा मारणे म्हणजे त्यांच्या खांडातनं पट्टील त्या घ्यायच्या नाद नाही करायचा भावनगर क्वालिटीचा. बा. वस्तू येते चेहरा एकदम पट्टी पा सुंदरता पा बरोबर पाहून घ्या. चेहरा पट्टी पाहून घ्या. कवळी पाडे 4 दात दुसऱ्या दाताची. हे बा ईबी 15 मधल्या ही पण हा? हे पाहून एक घ्या. नंबर. एक नंबर अंगठा. पुऱ्या पहिला ते पाडा हा? हो, लय वाढतील अजून. हे माप लय वाढायचं अजून. डबल टिबल माप वाढायचं. हो हिला 3 बच्चे आहेत हा. हे. सामनेवाल्याने 2 बच्चे नाही दिले आपल्याला बर एकच द्यायचे नाही म्हणे शेळी द्यायची नाही म्हणे हा. ती एक बच्च्यावर खर्ची गेली तिला खाटी इकून दिला दूध खाणाऱ्याला. बरोबर बच्चे नका देऊ. काढून घेतल्या कोकडे दिला फक्त तिच्या दुधामध्ये पैसे वसूल आहे ना. 2 लिटर दूध दिन नाही का टायमाला. बाई पोझिशन ये. मी 2 धरून काढल्या त्या आकाशाला. या त्या का तिची जोड कुठे आहे? 2 जोडा जोड्याची हे पण बघा डबल दुसऱ्या हातातली पावर. आकाशाचा वस्तू बरोबर चेहरा पट्टी बा संध्या उतरा बकऱ्या घे ना. चल अकल घे बकऱ्या. 15 म्हणल्या हा का या ना हो हे बघा पाटाचे मित्रांनो पाठ बाबा या बी तोंडावरच्या हे आकाश म्हणजे बघा किती पाटला. अरे दादा 15 पाठ. मित्रांनो सगळा जवानीचा माल दिसतोय वयस्कर शेळी पूर्ण तिसऱ्या दिसत दाताच्या नाही. आपला माग आहे. हे बोकडे गेले बा दूध दात बच्चे अरे वा बच्चा क्या एक बच्चा नंबर कवळ बच्चा आहे. दात सुद्धा करेल नाही बच्चे हे बघा जुआ दाद दुधाचं दात आहे अजून. बच्चा लय वाढायचं आहे बच्चा. बाई ईबी 15 म्हणली हे पण 15 मधले बाहेरी कलर मध्ये एक नंबर वस्तू. चेहरा पट्टी सुंदरता लय आहे. हे बघा दुसऱ्याचं माप चेहरा पट्टी. माप पा हे बघा 10 वर्ष ना आकाश दादा फक्त सुपाय गिरे का एकाची गरज नाही बरोबर 10 वर्ष बदलावायचं नाही. इकाचं काम नाही फक्त. पोझिशन आकाश दादा ही 15 म्हणली हे पण 15 मधले हिची ही पोझिशन आहे जागेवर कशी असन बरोबर समजा वस्तू डबल हड्डी आहे. 15 म्हणली होंडी सगळं पहिल्या त्याच्या पहिल्या घुसून जायला तुम्ही त्याच्या या जेवढ्या 15 आहे का पुऱ्या दुसऱ्या येताचे. हा हो पुऱ्या दुसऱ्या येताचे. हे बघा लय हे वाढते. बघा माप. डबल हड्डी तयार होतील त्या. ही पहिल्या दाप्यामध्ये जणेले हिला एक बच्चा आहे आकाश दादा बघा पहिल्या मध्ये माप केवढं बाई ही वस्तू आकाश दादा आणा आणा इकडं आणा. पाच फिटिंग पाठीला. हे एकदम चेहरा जवानीची पट्टी आकाश दादा क्वालिटी पावर. क्वालिटी पा हे चमक एकदम भावनगरचा नाद नाही करायचा आका दादा. भावनगर क्वालिटीचा वस्तू आणावं लागते. बरोबर हो पेडा म्हणते त्याला पेडा. आकाश दादा ही 15 म्हणली हे एक नंबर असतोय पोझिशन 2 मिनिटं काल बघू द्या नुसतं बच्च आहे. हत्तीचं तुम्ही बच्च. म्हणताय दुसऱ्या मध्ये त्या पहिल्या मध्ये पाठी ही एखादी 2 आहे पहिल्यामध्ये बाकी सगळ्या दुसऱ्यामध्ये. हा का? हत्तीचं बच्च आहे नुसतं फिटिंग. हा ती लाल काढली का ती हा, लाल ती पहिली गेली ती. लालच धरली ती हा, हा. तीन ही या जोडा या दोनच गेले मी हे बघा पोझिशन बकरीची. आणि ज्या 15 आहे ना आकाश दादा हा. त्या महिन्यापासून मला डोळा होता 3 हा का हे पण मस्त बघा वस्तू एक नंबर. हे गेलं मागे एक माप
या बघा लांब आपण यांची पोझिशन चल घे उतर हे बघा माप घ्या आखून. हे तिसऱ्या वेतातलं माप आहे मित्रांनो हे. वजनदार शेळी आखून घे, चल आखून. हे बघा हे बघा अजून शेवट पण माल बघा शेवटपर्यंत माल असं निघा नाका हे पाड बघा एवढी भारी हे पहिल्या होतातली देखणी पाडी पहिल्या होतातली येऊ द्या शे एक नंबर बघा शेड्या हो बरोबर हे बघा माप हा बोकड हा किती दोनदा दे का चारदा दे दोनदा देईल का हे वस्तू क्या बात आहे टोटल माल खाली उतरला आता कस्टमर आहे त्यांना पटतील ते त्यांच्या हाताने धरतील त्यातला त्यांना कुठल्याही प्रकारचा फोर्स नाही की तुम्ही हीच घ्या का ती सोडा काही विषय नाही जी पटली ती घ्या त्याचं दाम तुम्ही वगैरे लावू शकतात तर एवढी पब्लिक आहे टोटली आता घेतील ते तर पब्लिक पाहू शकता पब्लिकचा व्ह्यू बघा तुम्ही एकदा ज्याला जी पटेल ती त्यांच्या हाताने ते बांधू शकतात इथं कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही आहे कोणाला की तुम्ही हीच बांधा तीच बांधा नाही सौदा पडला शेड्या सोडून द्या टेन्शन नाही या बघा हा बोकड्या आदंत मध्ये बोकड्या आता बघा इथं दावण बांधून दिलेली आहे बाबा दिसत आहे ही एक दावण ती दुसरी दावण तिसरी दावण 3 दावणी तर बांधलेल्या आहेत आता ज्यांना जी पसंत येते ते लोक तिकडे दाखवतात सोनोबो आणि त्यांचे जे कामाले संजू ते बांधतायत तिकडनं ते पसंत करताय हे बघा तिकडनं शेड्या आणताय बघू शकता तुम्ही शेळीनं लक्ष राहू द्या पाचशे वगैरे लागेल तर तिकडे बघा सगळं जवानीचा माल आहे बघू शकता तुम्ही बघा तिसऱ्या वेतातली बाकी बघा दुसऱ्यातले लगेच समजेल तुम्हाला हे बघा हे कोणाची बांधली ती शेडी सुटेल व्यवस्थित लक्ष द्या घ्या तिला घ्या हे बघा सगळं बघायला भेटतं तुम्हाला तुम्ही तुमच्या हाताने धरा शेड्या काय टेन्शन नाही निंबाचा चारा खाते इकडे हा तेल्या बाबूड म्हणता का तेल्या बाबू कुठला तर बाबुडी त्याला काटा बघा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं नाव आहे हा बघा हा बाबूड खाते बोरी चांगल्या खातात निंब खात राहिले बघा आता तो मध्ये आता मित्रांनो जसं तुम्ही पाहताय ना आता इथे सगळे कस्टमर आलेत इथे ही एक दावण आहे दुसरी दावण आहे तिसरी दावण आहे चौथी दावण आहे पाचवी दावण आहे 5 ठिकाणी दावणी तुम्हाला दिसत आहे तर याच्यामध्ये सोनू चव्हाण यांनी काय सांगितलं की तुम्हाला ज्या पटतील त्या शेड्या तुम्ही बांधा तुम्हाला ज्या पटतील त्या शेड्या कुठून आदमापूर मी बाळू मामाला अंतपासून पुसतोय मामाने पाच किती बुद्धी दिली त्यांना आत्मापूरवरून भंडारा आला माझ्या बाळू मामाचा बरोबर माझ्या लक्ष्मीसाठी हो ती माझी नाही माझ्या मामाची लक्ष्मी बरोबर जय बाळू मामाच्या नावाने सांभले जरा जरा व्यवस्थित जय बाळू मामाच्या नावाने सांभले जय बाळू मामाच्या नावाने सांभले मामा हा तर मित्रांनो आपला विषय असा होता की आता प्रत्येकाला इथं स्वातंत्र्य असतं ज्याचं त्याच्या हाताने तुम्ही शेड्या बांधा तर त्याच्यामध्ये हे जे कस्टमर आहे हे होते थोडे नवीन यांनी सांगितलं सोनूला की तुम्ही तुमच्या हाताने आम्हाला शेड्या काढून द्या हा आणि ते जे तिकडे दादा आहे त्यांना पण सोनू सांगतो या शेड्या धरा त्या शेड्या धरा मग तिकडे जे दादा दिसतात का एक सफेद गमछावाले शेवटचे तिकडचे बघा ते हा तर ते दादांना आवडत नव्हते तो विषय हो हो भंडारा आणलाय त्यांनी आदमापूरवरून हो आपली गाडी उतरली आपल्या लक्ष्मीला लावासाठी पाहून घ्या लावा मला लावा जय बाळू मामा तर आता ह्या दादांना ज्या शेड्या आवडत होता सोनूबणी सगळ्या त्यांच्या हाताने शेड्या त्यांना बांधून दिल्या बाकी त्यांनी सगळ्यांनी बांधल्या बाकी त्यांना पण आवडल्या बाकी सोनूबणी बांधल्या
तर इकडे हे दादा थोडे नाराज होते. यांचं म्हणणं आम्हाला चांगला माल भेटला नाही, आम्हाला खालचा माल भेटला असं यांचं म्हणणं आहे. क्वालिटी तुम्ही एकदा बघा. तर हे दादा काढत होते, इकडचे दादा आहे ना, हे काढत होते शेड्या. आता बघा त्यांना आता त्यांच्या हाताने शेड्या घेऊन येतात आता. म्हणजे विषय असा आहे, जर तुम्हाला शेडीबद्दल समजत असेल ना तर तुम्ही डायरेक्ट सांगून द्या ना की चांगल्या शेड्या काढून द्या. आणि जर समजत असेल तुम्हाला तर तुम्ही फटाफट तुमच्या शेड्या तुम्ही बांधा. इथं नाराज व्हायसारखं नाही मित्रांनो. कस्टमर सगळं सारखे, तुम्ही पण सारखे, ते पण सारखे, सगळे सारखे आहेत. आता बघा त्यांना शेड्या आणून देतात त्या हाताने धरून त्यांच्या. सुरुवातीला पण त्यांना शेड्या देत होते, पण ते दादा म्हणजे आम्ही आमच्या हाताने काढू. आणि हे जे इकडे आहेत हे बाबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या हाताने काढा शेड्या. असा विषय नाराज व्हायसारखं नसाल पाहिजे. इथं तुम्हाला स्वातंत्र्य असतं, तुम्ही तुमच्या हाताने काढा. सगळे कस्टमर सारखेच आहे. बाळू मामा शपथ दुसरे शपथ घाली ना, शपथ घाली ना, आमच्यासाठी नाही दिला आम्हाला 5,000 नुकसान कशा पण फाटा कशा दिला 17,100 दिल्या त्या फाटा. किती दिलाय दादा? 17,100 दिल्या दिला का दादा? फक्त बाळूमामा शपथ खाली मित्रांनो त्याचा सौदा होणार होता. 17,100 दिला. आता बघा आता तुम्ही त्या पाटा व्हिडिओ मध्ये पाहिला. आता आपण माप बघून घ्या एकदा. मी काय म्हणतो काय कमी करायचं तुमचा एक मान ठेवला तिथं मान ठेवला इथं नाही होणार. या बारी ठेवला ना, या बारी एवढं माझ्या 10 शेळ्यावरती ना, अजून या माझ्या 10 शेळ्यावरती नाही. 2 बच्चे लावून हा हिला 2 बच्चे आहे ना. आणि या शेळ्या हलक्या घ्या तेवढ्या शेळ्या जाड्या नाही एक नाही. याचा इशे नाही होणार, याचा इशे या बघा शेळ्या टाकतात आहे चालले. 17,100 वाले आहेत. तो पांडू ढोर मध्ये शेळी घ्यायसाठी आला. त्यांनी 6 बकरे घेतले. 6 बकऱ्या घेतलेल्या आहेत. पांढरे केसाचे बाबा, पांढरं ढोरमारी, पांढरं धोंडमारी, ढोरमारी, पांढऱ्या केसाचे बाबा. सोनू ए पोरा कलर काय मारायचा खायला नाही टाकलं आता तुम्ही टाक. वागू राहिले असं वाटतं. काठीवाडी दे बाबा. हे बाबा येईल दिसते पहिलं. नाही मला येऊ वाटतं. हे ना तुमचे पाहुणे त्यांना शेळी दिली नाही एखादी चांगली जमून. मित्रांनो आता यांनी बाबांनी अगोदर किती 19 काढले होते ना. 19 शेळ्या पहिल्या सौद्याच्या आहे. आणि पुन्हा त्यांना आपला शब्द होता तुम्ही 25 शेळीच्या द्या. तो सोनूचा शब्द होता. तुम्हाला नंतर मी पसंत पडलं तर आपण त्याच भावात पैसे नाही घेणार बा असं. मग आता या 2 दिल्या, आपल्या 3 दिल्या. या 19 आणि 3 22 शेळ्या आपण 19 प्रमाणे दिल्या त्यांना. आणि त्यांच्या शब्दाचा मान ठेवून एका जणाला 2 शेळ्या फक्त 17,100 ते म्हणे बाळू मामाच्या एवढे कमी करा म्हणे. त्या 17,100 2 दिल्या. त्यांनी बाळूमामा शपथ घाली. पण या 22 त्या 19 आणि 3 22 19,100 रुपयांनी यावर झाला. त्या 2 त्याने ते आणलं की त्यांचं यावर आणलं. आका दादा वस्तू हिला 2 बच्चे मोठ्या मापाच्या शेळ्या पाहून घ्या. क्वालिटी टॉप क्वालिटी मध्ये शेळ्या काढल्या. डबल हड्डी माप आहे शेळी. बुकी ना केवढा माप आहे बोकड्याला. काका तुम्ही उडा ना. मित्रांनो बघा बोकड दिला पट्टीमध्ये. तुम्हाला पहिले किती दिले? 100 500 दुधात दादा जे दात काय पाहिजे त्याचं वासरचं. 100 दिला. काहीच नाही ते. पहिले ही सारखी दिले यांनी. 19 पकडून जा. किती दिलता काका तुम्ही? 19 आणि 3 22 आणि हा एक 23 पट्टीमध्ये. 19च्या भावाने 23 शेत काढा. आणि 2 घेतले त्यांनी 17,100. बाबांचं म्हणणं आहे का शेळींच्या पट्टीच लावून टाका. बरोबर सौदा नाही करा त्या बाबांसोबत. त्याची किंमत आहे का दादा? 28,000 रुपये. किंमत फक्त एक तेव्हाचा भरोसा आहे. त्यांनी शेळ्या घेतल्या. फक्त बाबांनी ठेवा 20,000 रुपयाचं पत्र द्यायचं. जास्त नाही घ्यायचं. फक्त 20,000. रामने दुधाचं दात आहे काका फक्त पाहिलं का? 25 ला एकटा द्या. इकडे पाहून घ्या. इकडे पाहून घ्या. फक्त एक माणूस की नाते बच्चा कसा वाढेल. देऊन टाकला आका दादा नाही म्हणताय. बकरींच्या भावात जा.
सोडू नका गिराईक. जाऊ द्या खाऊ द्या गरीबाला. या बाळू मामाचं नाव घे, कलर लावा दुधाचं दातबाचं. माझा साला जा, मी बोलणार नाही आता. माझा साला जाणे तुम्ही जाणे. तुम्ही फुकट बी घेऊन गेले तर मला पते बस. द्या शेट 17 द्या, जाऊ द्या नका सौदा. त्याच्या शब्दाला मान राहील, त्यांच्या बी शब्दाला मान राहील. ते गलत बोलले. त्याच्याच शब्दाला मान राहील, त्याच्याच शब्दाला मान. त्याने जाईल ना अशी सोडून द्या, मी मागणार सुद्धा नाही पैसे द्या शेट द्या 17 जाऊ द्या. ठेवा माझ्या शब्दाला मान. काय तुमच्या साला शब्दाला मान द्या, माझ्या शब्दाला मान ठेवा. या व्हिडिओ पाहून आले ते. अहो त्यांच्या भागात लय शेडे होतं, तुमच्या नावावर आले ते. एक काम करा, मी माझ्या साल्याचा माझ्या मामाला मान देतो फायनल 18,000 शेट द्या. 17.5 कशी आहे द्या 17 द्या. द्या आता बोलले दादा बाहेर गावचे ते बीडचे 17.5 सांगोल्यावाल्याला घ्या मान मोकळे. बोलले ते तिरायत दादा बोलले, तिरायत दादा बोलले ते. जाऊ द्या ते दादा कस्टमर आहे लांबून आले. जवळचे निघले ते डायरेक्ट. मला बोलायला जागा नाही राहिली काहीच. ठीक आहे मित्रांनो, झाले 17.5 पसंत आहे ना. अजून बी पहिले होते जे पाठ आहे तिच्या खाली काही पाठ बोकडचे असेल ते एक बच्चे आहे. आपण वापरता म्हणून आपण हिंमत आहे. बाहेरचे तर हे घाबरताय. आपल्याकडे कसे आहे, आपल्याकडे समजा लोक पाळतात 100-100. आमच्याकडे गाव कुठलं? दूध काढासाठी 100-100 जाते गावचे का? कस्टमर आहे माझ्याकडे. चालेल ठीक दीपावळीमध्ये आहे. त्यांच्या गावामध्ये आजच्या 16 वर्षापासून कस्टमर. त्यांच्या गावामध्ये का? हो. किती बकरीचं? 200 कस्टमर 200 बकरी. शेळीचं. हो बरं. आपलं टार्गेट राहतं त्या गावात. जाते गावात का? जाते गावात सगळं दुधाचं का? हो हो समजा. दिवाळी नंतर हो हो. किंमत आपण 16, 17, 18 पर्यंत देते त्या खात्यात. खात्यात बिना बच्चाचे. हप्ता काय उचलतो दुधाचा तुम्हाला माहिती आहे का? 60,000 आणि 65,000 रुपये 10 दिवसाचा परमेंट. महिन्याचे किती आले? 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये तुम्हाला कोणी देणार आहे? किती का वाटते? 70,000 रुपये महिना. 17-18 देतात का? किती लिटर दूध देतात? 1.5-2. आणि त्या शेळीचं दूध काढून आकाजीला त्या शेळ्या काय भावा निघल्या जात्या माहितीये का? 17-17.5 आणि कापाला बकऱ्या बांधत्या ताकद लावून, कोंगा लावून कातरून घेता आणि कपाशा खात्या. सकाळी 7ला बिल्डे पडून जातात, सकाळी 4 वाजे पण दूध काढतात. 3 घंटे लागते दूध काढायला. त्यांच्याजवळ 7 जण आहे. समजी आयडिया आपली. आता बघा ही एक दुधाची शेळी घेतली बाबाने. आता कसं तिकडनं आली प्रवास होता, तिला थोडीशी बच्चे बाजू डिले करता येते. वस्तू एखादी घरची म्हैस आहे ती. बघा घरची म्हैस आहे ती म्हैस. आणि वा शेळीची पावर चपाती चपाती. हो ना. यांना बाबांना 2 बच्चे दिले का? तिला 3 जागा दादा. हा. त्यांनी 2 दिलेच नाही का? तिघी पाठा होते वाटतं. हा हा एकच पाठ आली तिला. पाटा ठेवून घेतात या. हो पाठांमध्ये त्याला जीव हो त्यांचा त्या लोकांचा. बस काका निवडून घेऊ. हा निपडून घ्या, निपडून घ्या ना काका. तुम्हाला निवडून कसं त्यांना लांब जायचंय, शेळीला बसायला अडचण नको. जास्त पण नका निपड. कॅल्शियम डाऊन आहे, लांबून आली शेळी. बच्चा किती मोठं पाहिलं, सकाळी पाहिलं आताही पाहिलं. मित्रांनो बऱ्याचदा शेळी हात ओळखते किंवा तिचा जो मालक असतो, मालकपासून लांब आलेले असते ना, तर बऱ्याचदा शेळी कास पण करत असते. तर जे कोणी नवीन नवीन शेळी पाला घेऊन जातात ते बऱ्याचदा मला फोन करतात, आकाश भाऊ शेळी दूध कमी देते किंवा काही बऱ्याचदा शेळी दूध चोरत असते. मग तुम्हाला तिला थोडा टाइम द्यावा लागेल. एक तर मग ह्या वेळेपेक्षा पुढच्या वेळेला तुमच्या हातावर येते असं बनतं, कारण की शेळीला हाताने दूध काढायची सवय असते. शेळी पहा अजून किती भरली, दूध काढून अजून किती भरली पाहून घ्या खाली. हे बघा सोडलं बघा, पानं सोडला हात ओळख किती मालकाचा. हे बघा लगेच सोडला बघा, परत दिसतं का? हे बघा लगेच दूध सोडला लगेच तरडल्या. आता म्हणजे कसं असतं या शेळ्या दूध त्यांच्या पिळण्यात फरक. पिंडात फरक, मालकचा कास करते किंवा हात शेत. मालकचा हात ओळखतो चित्र. बरोबर पाहून घ्या किती पानं सोडला. हो ना, हो ना. बघा त्यांच्या समोर सोडला, काका समोर दूध निपळलं बिन बच्चा पाहिलं. पाहून घ्या किती भरली ती. बघा ना, असा फरक आहे. जास्त पाजू नका. तर मित्रांनो थोडा टाइम द्यावा लागतो तुम्हाला. जर समजा तुमची शेळी ह्या वेताला थोडी फेल गेली ना, म्हणजे बरेच जण म्हणतात की शेळी गाभडली म्हणा किंवा मग दुधाला कमी उतरते, तर तुम्ही तिला थोडा टाइम द्या. ह्या वेताला ना पुढच्या वेताला येईल ती तुमच्या अंगावर. कारण की ह्या शेळ्या मित्रांनो मालकाच्या अंगावरच्या असतात. जनावर हे कुठलंही असो, जर तिने आपलं घर सोडलं तर ते लवकर हाताशी येत नाही. हे बघा आता याच्यात बाकी शेळ्या कशा कास करता माहिती का? आता समजा या ज्या खांडात आलेल्या असतील ना,
त्या खांडाच्या शेळींसोबत खास करता. आता याच्यात तुम्हाला काय बघायला भेटेल माहिती का, ज्या त्या खांडातल्या शेळ्या ज्या त्या सोबत खात आहे जवळ. आता जर आपण याच्या आता 10 शेळ्या साईडला काढल्या ना एका खांडातल्या, जर 11वी शेळी असेल त्या खांडातली तर ती ऑटोमॅटिक त्या शेळींजवळ येते. हे आपल्याला या शेळीमध्ये बघायला भेटतं. हे बघा खायामध्ये बघा केवढी उंच चालली शेळी बघा, एकदा पाहिली का, पाहिली माणसापेक्षा उंच हाईट जशी केली ना बघा, किती उंच चालली. ही पण बघा केवढी लांबी शेळी, केवढी उंच पूर्ण शेळी. आता जेवढे शेरडे दिसतात गड्यामध्ये या शेळ्या दिलेल्या आहेत. 19च्या दामामध्ये टोटल त्या 19-20 शेळ्या दिलेल्या आहेत. खेळत बसामध्ये होणार नाही. आम्ही तुम्हाला 22च्या काय सांगितलं डायरेक्ट, आम्हाला पटत नाही ते घिसघिस करणं. पण आता ते संजय दादा करताय म्हणून आम्हाला आम्ही 2 शब्द व्यवहार करणार लोक. अहो या 23ने ऑनलाईन मागून राहिले 3 शेळ्या तरी आम्ही फोडल्या नाही शेळ्याच्या. विचार करा तुम्ही, खबर नाही फोडल्या तुमच्यासाठी फक्त पैसे. आम्हाला पैसे काढू लागत होते का, पण तुमचा विश्वास आहे तुम्ही त्याला 20,000 ते 18.5. आता संजय डायरेक्ट बोलला नाही 18.5 बोलले तुम्ही 20 बोललो. मी बी फिरून काय बोलणार नाही की मी 21 आहे असं खोटं बोलणार नाही. मी बी खोटं बोलणार बरोबर फायनल. मी 3,000 कमी करून टाकलं तुम्हाला डायरेक्ट. मी नका मग 3,000 कमी करून टाकले. आपल्या भरोश्यावर आले ते काढून व्यापार काढून कुठं पण बकरं ऐकून घ्या. एकाच शब्दात आपल्या भरोश्यावर आले, सामन्याला पालघरवरून आलाय आणि बिचारे गरीब लोक एकच शेळ्या घ्यायचे. या शेळ्या जीव टाकल्या. आता दादा बोलणार मी नका घ्या असं बोललं का, तुम्हाला अजून बी जी आवडत ती घ्या बस. आता दादा ते पालघरवरून आले आपल्याकडे शेळ्या घेण्यासाठी. फक्त 6 शेळ्या घ्यायला आले ते. जी पटत ती घ्या. सगळे मिळून एक शेळी घेताय. दादा ते 8.5 म्हणताय, ते 20-100 म्हणताय. हो शेट 20,100 म्हणताय. बकऱ्या देऊन टाकायच्या फक्त 19,000 रुपये. आता दादा 19,000 रुपयाने बकऱ्या देऊन टाकल्या. भाऊनी करा सकाळच्या पारच भाऊनी करायची. बरं 19.5 मी जय बाळू मामा दिल्या शेळ्या द्या. 19 परमान दिल्या. कोणी घ्या चपला करा. जय बाळू. नाराज नाही करायला कस्टमर, लांब आलं कस्टमर झालं नाराज नाही करायला. आकाश दादा टॉप क्वालिटी दिली, डबल हड्डी माल. माप पाहून घ्या शेळीला. एवढं उंच पुढं लांब लचक माप आहे, घोड्यासारखं माप आहे शेळीला. आकाश दादा या दादांना दिले आहे, आता ते भरताय 500 शेळ्या. टाक बरं तेवढं तरी 5,000 सुटून 5,000 आहे. चल येऊन जाय तू इकडे येऊन दे. सोडेल का ते लाव फाळकला पालकाला आणि मारते. नाही होत ते बघित वर्ष पेशल मुली. बकरीचे पाय असे मुडल्यानंतर रस्त्याने कुठे कचरा दिसा ना, ड्रायव्हरला गाडी उभी करायची, कचरा टाकून घ्यायची, गाडी भरत द्यावी. असे मुतलं का बकऱ्याला पडते, बकरी निघून जाते. जुड्या काका सहा शेळ्या चल रे. 6 पालघरला चालल्या त्या 6 शेळ्या. ही पाट दिली बाबांना 8,000 रुपयाला आहे बा. ही फळकर पाट आहे, 6 महिन्याची पाट आहे. पाहून घ्या. 8,000 रुपयाला दिली एक बाबांना. बाबा तुम्ही घेतली ती पाट, कस काय वाटली पाट? चांगली क्वालिटी. चांगली
हे बा 17,000 रुपये नाही घे. द्या, जाऊ द्या, आता ते शब्द गेला. दिला आकाश भाऊ, जाऊ द्या. आका दादा ते दादा 16,000 रुपये मागताय. 17,100 बोललो होतो. हो किंमत कमी आपण त्यांना केली ती. ते मोरी शेळी 20,000 ची चांगली. दार ती शेळी दाव. पाटा पाहून घे. एकच घ्यायचे आका दादा. बघित आली भाऊ गाडीच्या मागून आकाली ना मागा का आका दादा सोन्याची अंगठी आहे बरं त्या. एक नंबर क्वालिटी पहा. पुढे घ्या तिला पुढे घ्या त्यांचं नाव घे रे. हा मग इकडे गाडीच्या पुढे बस 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 वेळेवर तर होऊ दे की. हा सगळ्या पार्टीचं पुऱ्या नव्या हो एक अंदाज सांगायचा एवढा एवढा भाडा लागतो यायला. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलेले? उस्मानाबाद जिल्हा परंडा तालुका. किती शेळ्या घेतल्या? 5. काय नगाने घेतल्या शेळ्या? सांगा जे जे करा असेल ते सांगा. 16,000 नाही घेतल्या का? दिला आकाश दादा फक्त सोन्याच्या अंगठ्या पहिल्या पाटा दिल्या आका. 16,000 रुपयांनी दिल्या दादांना फक्त. आणि एक लक्षात घ्या, आपल्या 55 शेळ्या विकल्यानंतर 16,000 रुपये दिलाय बरं. या पुढच्या कस्टमरांसाठी मी नियोजन करून सांगतो तुम्हाला, कारण लोक तेच म्हणतात की बा तुम्ही 16 दिला, 55 शेळ्या विकल्यानंतर हे दिले. ते त्यांना पहिल्याच वेताच्या घ्यायच्या होत्या आणि ते पण त्यांना आपण अंगठ्या सुंदर सुंदर चेहरा पट्टीच्या खूपसुरत पाठा काढून दिले. किती किलोमीटर बाबा दादा? किती किलोमीटर काय भाडं घेतलं? भाडं घेतलं 11,000. 11,000 घेतलं का? भाडे घेऊन आले. हे आका दादा फक्त 22 शेळ्या उरले. 22 पैकी आता यांना 5 दिले. या त्यापैकी 55 शेळ्या ऐकले गेलेले. ते ड्रायव्हर आहे. 11,000 रुपयाची स्पेशल पिकअप गाडी. 20 शेळ्या बसत्या त्या गाडीत. ते फक्त 5 शेळींसाठी एवढी पिकअप घेऊन आले. बघा क्वालिटी, हिला म्हणता भावनगर क्वालिटी. 24 कॅरेट सोनं. त्यांच्या मनासारखे भेटले. मनासारखी वस्तू दिली. एक नंबर सुंदरता बाजू मानपा. कस्टमर विचारतो ना तुम्हाला कॉल करते. बस बस चला आता यांच्या शेड्या बरं असेल. तीन आल्या 3 4 उचला 5 लोटा मध्ये लोटा डाग बघून टाका बरं. 6 7 8 9 10 9 ठीक आहे 10 10 11 अजून 2 बकऱ्या आणा. 11 2 बकऱ्या कोणत्या राहिल्या? मध्ये बकऱ्या झाली का?
दोन मोजा मोजा किती गेल्या भाऊ तीन तीन गेल्या भाऊ चार आणा आणा पुढे आणा चार उचला उचला पाच आणा पुढे घ्या उचला सहा घ्या पुढे घ्या शेळी काढून घ्या एक जण मोजा सात आठ नऊ उचला शेड उचला लाल शेटावले दहा उचला उचला पुढं 11 12 13 बकरा मध्ये लोटा मध्ये टाकरे 14 जागा आहे बघा घुसत नाही यांनी आता त्यांनी ते मध्ये पायट्रेशन बांधलं होतं ना त्याच्यामुळे शेळ्या जात नव्हत्या मध्ये आता त्यांनी वरती केलं ते पायट्रेशन त्यांनी काढून घाल पाहतो काढल्याने जात खाली उतर भैया 21 टाक 22 वंडी के 22 आणि ती तेलंगी 23 जनेल इकडे पा या चढ आता 22 ती तांबडी एक जनेल 23 बाबा येऊ राहिली 23 शेळ्या बाबांच्या 18 नंतरच्या 5 18 आणि 5 किती झाल्या बोकड्या धरून 18 17 बकऱ्या एक बोकड्या 18 18 आणि 5 22 18 आपला 18 आणि 5 23 झाले सॉरी 23 शेळींचं तुमचं माप लागलं 23 शेळींचं मित्रांनो हा बोला 23 टाकल्या परत 2 काढल्या बाबांनी बाबा परत 2 घेतल्या कशा घेतल्या या 2 दिल्या बाबांना केवढ्यात 36,000 2 दिल्या त्या 19 परमाने दिल्या आणि या 18 परमाने दिल्या बर 24 बकऱ्या एक बोकर 25 ची पिकअप लोड होऊन चालली विदर्भात यवतमाळ हो फक्त नावावर आले बरोबर एकही दिवस असा गेला नाही मागच्या शुक्रवार पासून तर बाबांनी मला फोन केला नाही बरं रोज फोन सोनूभाऊ फक्त सांगा गाडी केव्हा येणार आहे सोनूभाऊ फक्त सांगा गाडी केव्हा येणार आहे लगेच निघतो बरोबर बाबांनी घेतलं ना 25 ची लोड केली गाडी 25 ची लोड केली गाडी 24 शेळ्या एक बोकर बरोबर आता 23 नग टाकले हे 2 आत्ता दिले हे एकदम त्यांचे सालदार आहे गरीब माणूस तुमची 40% गाडी बाबांनी लोड केली 40% गाडी बाबांनी लोड केली आकाश दादा बाबा आणि आपले काय गलांडे हे बीड वाले आपले या दादांनी बी आपल्याला रोज फोन चालू होते यांची फक्त 13 शेळ्या घेतल्या क्वालिटी घेतली फक्त सांगा सोनूभाऊ तुमच्या भरोश्यावर येऊ फक्त माल द्या वस्तू द्या तेव्हा ते तिकडे पप्पू दादा ते बी बसेल तिकडं तेव्हा ते पप्पू दादा इकडं हे दादा यांचं सहकार्य आपल्याला फक्त बाळूमामांचा आशीर्वाद बस गाडी मोकळी करायची फक्त रफिक शेख एक इकडं रफिक शेख बघा मित्रांनो सुक्का चाऱ्यामध्ये हरभऱ्याचं पुस्तक खात आहे हे बघा दिसतंय का सगळ्या वस्तू खाता ना हरभऱ्याचं पुस्तक हे बघ हे बघा त्या पण चालल्या बघा तिकडे त्या हो हे बघा शेळ्या दिल्या 5 केल्या त्यांनी आता 5-6चं माप होतं पैसे कमी पडले त्यांच्यापाशी 5 शेळ्या केल्या त्यांनी हो 5 शेळ्या केल्या 6 होता हो 19,000 प्रमाणे दिलेले आहेत आता बघा ही जी शेळी ना हिच्या सांगते इकडे असेल तुम्हाला जसं बोलतो ना मी तसं होतं हे बघा हिच्या सांगते शेळ्या म्हणून इकडे चालले बघा म्हणून शेळ्याची कसका करते म्हणून तिला थोडी जागा धरायला टाइम लागत असतो आता ही इंच्या मागे येत होती बघा असं असतं किती किलोमीटर आले भैया बुलढाणा ना हो ठीक हे बघा यांच्यामध्ये बघा तिला हाकली का तर इकडे आले बघा हे बघा हो म्हणून तेच तर हो आता बघा ती पण आरडा मारते आणि ही पण आणि बघा सारख्याच बघा
बोला. तिला धरून आणा, जवळ आणा, धरून आणा इकडं. भाऊ इकडे तर धरून आणा. हे बघा हे पार्टी त्या तू मित्रांनो. 6 घेतल्या, पक्कीची गॅरंटी माझी ना. खाली निघली मी बसेल ना, टेन्शन नको घेऊ ना. हे बघा हे पार्टी. अजून मी तुला 6 पाटा काढून देतो तुला 6. कशी ती रेवडी घ्यायचं होतं पण काका दादा दोघी पाटा मागताय ते 17,100 नी. पहिला त्याला 6 दिला भाऊनीला. बरोबर. भाऊनीच्या 2 नंबरचा सौदा त्यांचाच केला आपण. या दोन्ही ती बी घ्या. बालडी आणतं सही बालडी तू घेऊ नको बा, आणतं सही माझ्यापाशी हिला जोड. तू घेऊ नको पण आणतं सही जोड लावतो मी. घेऊ नको तू आण ना. बाबा 6 घेशील तो शब्द आहे. 6च्या 6 पाटा तुला देतो. 6 पाटा निघते माझ्याकडे. बरं 20,000 नी. 19,000 नी बोला. नोट तुमची हाताने माल तुम्हाला द्यायचा. द्या जाऊ द्या द्या मन मोकळे द्या 17.5. अरे मारा 17.5 जाऊ द्या. नाही बोला द्या 17. काढ पैसे 17.5 नी. दिला बाळू मामाचं नाव घेऊन चल दे पैसे. त्या 6 आणि 2 8. 8 पाटा पहिला देतात घेतले. हे बी घ्या. हिचं काय बघा पाटात आहे. ही बी पाट तशी घे. ही बी तशी घे. ही तुमच्या मागे ही बी तशी घे. आता शिजाय बारीक आहे. चल आण. बारीक आहे ही लई. त्या सगळ्या बारीक आहे. दुसरी घे ना काढा नाही बरं. हा भाऊ थांबा. या 35,000 रुपये पट्ट्या आहे ना. 5,000 महिना ना तू. हा, चल दे पैसे. चल ते चल ना 5,000 ते पैसे 6. बघा अजून बघा जोडा राहिला अजून बघा बघा. आता इथे सांगते त्या शेळ्या गेल्या गाडीमध्ये. आता ही ओरडते. हे बघा आता हिला जोडा 1 नंबर राहिले अजून. 1 नंबर जोडा राहिला खरंच. हो टॉप क्वालिटीचा. बरोबर. दोघी रेवड्याचे बांगड्या कलरचे. हो ना हो ना. क्या बात. नाद नाही करायचा शेळींचा. फोन लावतो भाऊला. चिमणी लागली. 1 नंबर चीज. तर मित्रांनो टोटल 70-75चा आकडा होता. त्याच्यातनं जवळपास 53-55 शेळ्या विकल्या. म्हणजे धरून तुला 20 शेळ्या. 20 शेळ्या राहिल्या. आका दादा फक्त 20-55 शेळीचा टार्गेट केला आज सुद्धा आपण. मग आता 20 मध्ये कोणी घ्यायला आले तर 72 शेळींची. मी काय म्हणतोय आता आपण ज्या शेळ्या विकल्या सगळ्या किमती लोक आता पाहतीलच. हो बरोबर. आता ज्या 20 शेळ्या राहिल्या त्याच्यामध्ये एकदम योग्य भावामध्ये. योग्य भावामध्ये म्हणजे क्वालिटीचा पैसा आहे आपल्याकडं. हो ऑफरचं काम नाही करत सोनू चव्हाण. बरं फोनवर बोलायचं क्वालिटी पाहायची समोर येऊन सण सौदा करतो. बरोबर. हो ऑफरचं काम नाही आपल्याकडे. क्वालिटी घ्या. हो क्वालिटीचे पैसे भेटेल. क्या बात आहे. हो. पुढची गाडी पुढची गाडी 8 दिवसात. 8 दिवसात का. पुढच्या शुक्रवारी नाही तर आजच्या 8 दिवसात शनिवार पर्यंत गाडी परत 40 मध्ये भावनगर जंगलची टॉप क्वालिटी. क्या बात आहे. टॉप क्वालिटी आणू शेवटपर्यंत. बरोबर. नाही क्वालिटी विकते हो शेट. नाही करायचा. क्वालिटी विकते. भावनगर क्वालिटीचा माप आणलं होतं 1 नंबर. 1 नंबर माप होता खरंच. सगळं विकलं गेलं ना आता. तरी अजून माझ्याकडे 10 ते 15 शेळ्या एकदम भारी निघते 10-15 शेळ्या. हो चालतं ठीक. आणि पूर्ण माप कवळ होतं. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्येच होतं. बरोबर. एक शक्ती एवढी शिंगडी फक्त. हो आणि कस्टमर पूर्ण नावावर आले होते. पूर्ण फोनवर कस्टमर आले होते. बरोबर. रोज फोन चालवते कस्टमरांची. हो क्वालिटी आणावं लागते.